आणि आता पाहणार आहोत 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 72 बातम्या। देशातील 10 राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते। महाराष्ट्रासह छत्तीसगड, दिल्लीमध्ये पक्ष्यांचा मृत्यू होत असल्याने महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा शिरकाव झालाय अशी शक्यता व्यक्त होतीये। गेल्या 2 ते 3 दिवसात मुंबई, ठाणे, दापोली, परभणी आणि बीड जिल्ह्यामध्ये मृत्यू झालेल्या पक्ष्यांचे नमुने NIHSAD कडे पाठवण्यात आलेत। लातूर जिल्ह्यातल्या केंद्रेवाडी इथं अज्ञात आजाराने पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या मरण पावल्यात। खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने पोल्ट्री फार्मपासून 10 किलोमीटर अंतरावरती चिकन आणि अंडी विक्रीवरती बंदी घातली आहे। बीडच्या पाटोदा तालुक्यातल्या मुगाव इथं 2 दिवसांमध्ये तब्बल 22 कावळ्यांचा मृत्यू झालाय। एकच खळबळ त्यामुळे माजली। कावळ्यांचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात दहशत आहे। महाराष्ट्रामध्ये बर्ड फ्लूचं संकट घोंगावतंय। भीतीमुळे ग्राहकांनी चिकन आणि अंड्यांकडे पाठ फिरवली आहे, त्यामुळे त्या व्यवसायावरती परिणाम होतोय आणि कोल्हापुरात अंडी आणि चिकनच्या मागणीत कमालीची घट झाली आहे, त्यामुळे दरावरती सुद्धा परिणाम झालाय। राज्यामध्ये एकीकडे कोरोनाचं सावट असताना बर्ड फ्लूचा धोका निर्माण झाला, त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांना मोठ्या संकटाला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे। राज्यातील बर्ड फ्लूच्या सावटामुळे चिकनची मागणी घटली आहे, त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिक आणि चिकन विक्रेत्यांवरती संक्रांत आली। आधी कोरोना आणि आता बर्ड फ्लूच्या धोक्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांची चिंता वाढली आहे। राज्यामध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव दिसून आला नसला तरी सुद्धा काळजी घेतली जाते। बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर वन विभाग अलर्ट आहे अशी माहिती राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी दिली आहे। बर्ड फ्लूमुळे चिकनकडे लोकांनी पाठ फिरवली आहे। आज रविवार असल्याने मटणच्या दुकानावरती तुफान गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। भंडारा दुर्घटनेप्रकरणी तात्काळ चौकशी करून कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दिलेत। या प्रकरणी 6 जणांना चौकशी समिती आज दुर्घटनेसंदर्भातला अहवाल देणार आहे। भंडारा जिल्हा रुग्णालयातल्या अग्नितांडवानंतर राज्यातील सर्व रुग्णालयांचं फायर ऑडिट करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले। दरम्यान आज मुख्यमंत्री मृत बालकांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करणार आहेत। विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मृत बालकांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत केली आहे। पीडित कुटुंबियांच्या घरी जाऊन 5 लाखांच्या मदतीचे धनादेश त्यांनी सुपूर्द केले। भंडाऱ्यामधील घटना अत्यंत वेदनादायी आणि धक्कादायक असून प्रगतिशील महाराष्ट्रात 10 नवजात बालकांचा मृत्यू ICU मध्ये व्हावा यासारखी लाजिरवाणी परिस्थिती दुसरी नाही असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। भंडाऱ्याची घटना अत्यंत दुःखद आणि हृदय हेलावणारी असून व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे नवजात बालकांचा मृत्यू झालाय असा आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी केलाय। भंडाऱ्यातील दुर्घटनेनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे। तर राज्य सरकारचे वराती मागून घोडे, शासकीय वास्तूंची ऑडिट प्रक्रियाच होत नाही असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील आगीमध्ये 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला। ही घटना अत्यंत वेदनादायी आहे। घटनेत दोषी असणाऱ्यांवरती कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे। मराठा आरक्षणावरती अद्यापही तोडगा निघत नसल्यामुळे पुन्हा एकदा मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय घेतलाय। आज मराठा क्रांती मोर्चाची आझाद मैदानावरती सभा होणार आहे। मराठा आरक्षण आणि स्थायी प्रश्नी मुंबईत सकल मराठा क्रांती मोर्चा एकवटणार आहे। अशोक चव्हाणांमुळेच मराठा समाजावरती वाईट वेळ आली आहे। अशोक चव्हाण आल्यापासून मराठा आरक्षणाबाबत एकही सुनावणी मराठा समाजाच्या बाजूने झाली नाही अशी टीका शिवसंग्रामचे नेते विनायक मेटेंनी केली आहे। भाजपनं सन्मानजनक वागणूक दिली तरच युती करू, अन्यथा शिवसंग्राम सोबळावरती निवडणूक लढवणार अशी घोषणा शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटेंनी केली आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद विदर्भाच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे। शेतकरी नेते म्हणून ओळख असणाऱ्या नाना पटोलेंना पसंती मिळत असल्याची चर्चा आहे। भुसावळ आमदार सावकारे यांनी आपल्या पक्षांतराच्या अर्थातच उठणाऱ्या वावड्यांमध्ये स्पष्टीकरण दिले। मी भाजपतच निवडून आलोय आणि भाजपतच राहणार असल्याची स्पष्टोक्ती दिली आहे। माजी मंत्री गिरीश महाजन यांचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं मन वळवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे, मात्र तो असफल ठरलाय। हजारे यांनी केंद्र सरकार विरोधात उपोषणाचा इशारा दिल्यानंतर महाजनांनी दुसऱ्यांदा रायगड सिद्धीमध्ये त्यांची भेट घेतली। येत्या 20 जानेवारीपर्यंत राज्यातील महाविद्यालय ही 50% विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सुरू करण्याबाबत विचार आहे असं वक्तव्य उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केलंय। जुन्या पुणे मुंबई महामार्गावरती भरलेला टोल एक्सप्रेस हायवेवरती कमी होत नसल्यामुळे वाहन चालकांना अतिरिक्त भार सोसावा लागतो। येत्या काळात हा अतिरिक्त भार IRBनं कमी केला नाही तर मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय।
पश्चिम रेल्वे मुंबईमध्ये 11 जानेवारीला मुंबई ते दिल्ली अशी विशेष गाडी चालवणार आहे। महत्त्वाचं म्हणजे या ट्रेनमध्ये सर्व महिला कर्मचारी असणार आहेत। महिला सक्षमीकरणाचं हे उत्तम उदाहरण आहे। संभाजी भिडे यांनी छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळाला भेट देऊन अभिवादन केले। भिडे गुरुजींनी तब्बल 7 वर्षांनंतर भीमा कोरेगावचा दौरा केला। जळगाव जिल्हा रुग्णालयातील फायर ऑडिटचा मुद्दा ऐरणीवरती आलाय। या ठिकाणी फायर ऑडिटची प्रक्रिया लाल फितीमध्ये अडकली असल्याचं समोर आलंय। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचंही गेल्या 2 वर्षांपासून फायर ऑडिटच झालं नाहीये। ही धक्कादायक बाब समोर आली आहे। चित्रालय इथल्या मंगलमय ज्वेलर्सवरती दरोडा टाकणाऱ्या आरोपींपैकी 2घांच्या मुसक्या आवळण्यात पालघर पोलिसांना यश आले। दरोड्यात ज्वेलर्सचा सुरक्षा रक्षकच सामील असल्याचं समोर आलंय। चांदवड तालुक्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू असून त्यामुळे पिकांचं नुकसान होण्याची भीती व्यक्त होतीये। कांद्यासह द्राक्ष पिकांना या अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या काही भागामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। अनेक तालुक्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी बरसल्यात। या पावसामुळे आंबा काजू पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे। अवकाळी पावसाचा धुळ्यातल्या निमखेडीमध्ये शेतपिकांना फटका बसलाय। अवकाळीनं हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांपासून हिरावला गेलाय। ओला दुष्काळ, कोरोना अशा दुहेरी संकटामुळे शेतकरी हवालदिल झालेत। जळगावच्या भडगावमधल्या महिंदळे, कासगाव आणि पिपळेकड या परिसरामध्ये रात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला। यात बाजरी, गहू, ज्वारी, हरभऱ्याची पिकं जमीनदोस्त झाली आहेत। जुन्नरमधल्या अहिनवेवाडी या परिसरात अवकाळी पावसामुळे शेतपिकांची अतोनात हानी झाली आहे। द्राक्ष, कांदा, डाळिंब अशा नगदी पिकांचं मोठं नुकसान झालंय। अवकाळी पावसामुळे बळीराजापूरचा हवालदिल झालाय। नुकत्याच आलेल्या अवकाळी पावसामुळे धुळेमधल्या निमखेडीमध्ये पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास वरुण राजानं हिरावून घेतलाय। राज्यामध्ये मागील 4 दिवसांपासून ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडतोय। त्यामुळे रब्बी पिकांसह द्राक्ष, डाळिंब, आंबा, ऊस आणि भाजीपाला पिकांना मोठा फटका बसलाय। हरभरा आणि गहू पिकांवरती कीड रोग वाढण्याची शक्यता आहे। अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका नवापूर तालुक्यातल्या खांडबारा या परिसरातल्या गव्हाच्या पिकाला बसलाय। अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील गव्हाचं पीक पावसामुळे आडवं झालंय। बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर आणि पुणे जिल्ह्याच्या परिसरात झालेल्या अवकाळी पावसानं आणि बदललेल्या वातावरणाचा परिणाम आंब्यावरती झालाय। आंब्याला लागलेला मोहोर गळू लागल्यामुळे शेतकरी हैराण आहेत। गेल्या काही दिवसांपासून धुकं आणि ढगाळ वातावरणामुळे वेलवर्गीय पिकांवरती विविध रोगांचा प्रादुर्भाव झालाय। काकडी पिकाच्या पानावरती नागाळी तर भोपळा पिकावरती फळकूज, कारलं पिकावरती व्हायरस असे रोग आलेले आहेत। नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार तर रिमझिम स्वरूपाच्या पावसानं हजेरी लावली आहे। त्यामुळे द्राक्ष, कांदा पिकांसह गहू पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातल्या आणि अवकाळी पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरू असलेली जी काही गुऱ्हाळ आहेत ती सुद्धा अर्थातच बंद पडलेली आहे। त्याचा सगळ्यात फटका मोठा गुऱ्हाळ घरांना बसलाय आणि धुराडी सुद्धा थंडावली आहे। मागणी केली नसतानाही मनार प्रकल्पातनं सोडलेलं पाणी शेतात साचले। त्यामुळे रब्बी पिकांचं नुकसान झालंय। दरम्यान शेतकऱ्यांच्या मागणीनुसार 30 डिसेंबर रोजी पाणी सोडलंय अशी माहिती नांदेड पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे। 2 कालव्यामधून नेहमी होत असलेली गळती कालव्यातल्या पाणी ओव्हरफ्लो झाल्यामुळे अवेळी तालुक्यात सायगाव विभागातील सुमारे 40 एकर बागायती क्षेत्रातील पिकांचं मोठं नुकसान झालंय। वेळीच लक्ष दिलं नाही तर कालवा फुटण्याचा धोका आहे। महाराष्ट्र कॉटन जिनर्स असोसिएशनचा संप तसंच मकर संक्रांतीची सुट्टी असल्यामुळे राज्यातील भारतीय कापूस महामंडळाच्या मराठवाडा, खानदेश तसंच नगर जिल्ह्यातील 48 केंद्रांवरील कापूस खरेदी 11 ते 14 जानेवारी या कालावधीत बंद राहणार आहे। बारामती इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रेशीम खरेदी केंद्र सुरू आहे। या खरेदी केंद्रांमध्ये काल 332 किलो रेशीम कोशाची आवक होऊन रेशीम कोशाला किलोला 335 रुपये ते 350 रुपये दर मिळाला। नैसर्गिक संकट आणि आर्थिक विवंचनेमुळे गेली 18 महिने बंद असलेला वैद्यनाथ साखर कारखाना पंकजा मुंडे यांनी सुरू केला। गेल्या 19 दिवसात कारखान्यानं ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा 62,000 मेट्रिक टन ऊस गाळप केला असून 48,000 साखर पोत्याचं उत्पादन केलं। राज्य शासनाच्या विनंतीनंतर मका खरेदी केंद्र पुन्हा एकदा सुरू करण्याचे आदेश केंद्राकडून देण्यात आलेत। खासदार रक्षा खडसे आणि छगन भुजबळांनी केंद्राला विनंती केली होती।
नागपूर बाजारात संत्र्यांचे दर गडगडले असतानाच कळमना बाजार समितीमध्ये अमित सोनटक्के यांच्या संत्र्याला उच्चांकी 22,000 रुपये प्रति टनाचा दर मिळाल्यामुळे सर्वांना सुखद धक्का बसलाय। गेल्या महिन्यापासून सुरू असलेल्या किसान आंदोलनाचा फटका हा बासमती तांदळाला बसलाय। सीमा बंद असल्याने या तांदळाच्या वाहतुकीला अडथळा निर्माण झालाय। परिणामी मागणी इतका तांदूळ उपलब्ध होत नसल्याने बासमती तांदळाच्या दरात क्विंटलला सरासरी 1,000 रुपयांनी वाढ झाली आहे। मोठा गाजावाजा करून ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये सुरू केलेली भरड धान्य खरेदी केंद्र आता शासनाने बंद केली आहेत। परिणामी राज्य सरकारच्या धोरणाविरोधात संताप व्यक्त होतोय। नगर जिल्ह्यात गेल्या कित्येक महिन्यांपासून शेतमालाची सर्रासपणे हमी दरापेक्षा कमी दराने खरेदी केली जाते। नगर इथल्या दादा पाटील शेळके बाजार समिती दररोज सर्वाधिक 600 ते 800 क्विंटल आवक होतीये। एखादा अपवाद वगळता हमी दरापेक्षा कमी दराने खरेदी केली जाते। सोलापुरात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला प्रति क्विंटलला किमान 200 रुपये तर सरासरी 2,000 रुपये आणि सर्वाधिक 3,500 रुपये दर मिळालाय। एपीएमसी मार्केटमध्ये खाद्यतेलाच्या किमतीत वाढ झाली आहे। मागील दरापेक्षा 25% ही वाढ झाली आहे। सूर्यफूल 125 रुपये, पाम तेल 110 रुपये इतकी वाढ पाहायला मिळते। ईडीनं कागदपत्र मागितली तर ती सादर करणं संबंधितांचं काम आहे। याबाबत संबंधित सचिवांकडून माहिती घेणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठिबक घोटाळ्यासंबंधी दिली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेसाठी मिळून आतापर्यंत नवीन विहिरींसाठी 1,304 अर्ज प्राप्त झालेत अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकाऱ्यांनी दिली आहे। सांगली बाजार समितीमध्ये निवडणुकीसाठीच्या पडद्याआडच्या राजकीय हालचाली आता गतिमान झाल्यात। सभापतीसह 7 जणांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी मित्रपक्ष काँग्रेस, स्वाभिमानी तसंच विरोधी पक्षांना धक्का दिलाय। यावर्षी विदर्भातील धरणांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध आहे। नागपूर विभागातील 384 प्रकल्पात 70% पाणीसाठा तर अमरावती विभागातील 446 प्रकल्पात 73.26% पाणीसाठा उपलब्ध आहे। एलोरा नॅशनल सीड्स प्रायव्हेट लिमिटेडकडनं राष्ट्रीय किसान दिनानिमित्त किसान सप्ताहाचं आयोजन केलं होतं। यावेळेला घोडेगाव इथल्या प्रगतिशील एलोरा कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं। वेळ संध्याकाळी 7ची। देश महाराष्ट्राची महत्त्वाची खबरबात जाणून घ्यायची। देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी 7 वाजता। TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।